नमस्कार. आजच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. उद्धव ठाकरे यांचा एक निर्णय काँग्रेस आणि शरद पवार पक्षाचे टेन्शन वाढणार आहे. या विषयावर आपण समोर माहिती आता पाहणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महापालिका झेडपी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या एकला चलोरीच्या भूमिकेने महाविकास आघाडीत खळबळ माजली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेसही स्वबळावाचा निर्णय घेऊ शकते असे सांगून एक प्रकारे ठाकरेंना प्रति-आव्हान दिलंय. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडी आता मतिमतारे दिसू लागलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई महानगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी केली. मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघात नेमलेल्या निरीक्षकांनी दिलेल्या अहवालात स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिक उत्सुक असल्याचं सांगण्यात आलंय. उद्धव ठाकरेंच्या या चाचणीवर काँग्रेस आक्रमक झालंय. त्यांनी स्वबळावर लढावं की नाही हा त्यांचा निर्णय असल्याचं नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीत झालेल्या अपमानानंतर आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाला स्वबळाची सुबुद्धी सुचल्या तोडला शिवसेना लगावलाय. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मयाच्या अस्तित्वाचं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. महापालिका झेडपीच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास मयाचं अस्तित्वच मोडीत निघण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईतील विधानसभा निहा आढावा घेण्यासाठी 36 विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. यानुसार 227 वॉर्डाचा आढावा निरीक्षकांनी घेतला असून आज त्याचा अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे निरीक्षक सोपवणार. निरीक्षकांमध्ये विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सुनील राऊत, अमोल कीर्तीकर यासह अनेकांचा समावेश होता. विधानसभेतील पराभवानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी असं अनेक अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. त्यानुसार निरीक्षकांनी 36 विधानसभा निहा वॉर्डाची आणि शाखांची भेट देऊन पदाधिकाऱ्यांची बातचीत केली. त्यानंतर त्याचा अहवाल आज उद्धव ठाकरेंकडे सोपवला जाणार आहे. शिवसेना संपवण्यात आमदार आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंना महायुतीसोबतच हेच म्हणणे आहे. मात्र आदित्य ठाकरेंना काँग्रेससोबत जायचं असल्यामुळे महायुती होऊ शकली नसल्याचा खळबळजनक दावा दीपक केसरकरांनी केला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन जी.आर, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.